नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 2 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच आयुष्मान भारत दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 30। स्पष्टीकरण, आयुष्मान भारत दिवस दरवर्षी एप्रिल 30 रोजी साजरा केला जातो। हा दिवस भारताचा प्रमुख आरोग्य सेवा उपक्रम प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी पाळला जातो। ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि या योजनेने लाखो भारतीयांसाठी परवडणाऱ्या आरोग्य सेवेची उपलब्धता पूर्णपणे बदलली आहे। या अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाखांपर्यंतचे कॅशलेस संरक्षण कव्हरेज मिळते। प्रश्न 2, नुकतीच राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद संवाद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गोवा। स्पष्टीकरण, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने सर्टीनच्या माध्यमातून एप्रिल 27 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत गोव्यात भारताची सायबर ऑडिट इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी संवाद 2026 ही राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद आयोजित केली। गोवा राज्याची माहिती, राजधानी पणजी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पुष्पती अशोक गजपती राजू। आता पाहू गोव्याशी संबंधित इतर चालू घडामोडी। सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन गोव्यात करण्यात आले। छपगारस नगांकी नावाच्या समुद्री खेकड्याची एक नवीन प्रजाती गोव्यात शोधली गेली। केरळनंतर किनारपट्टीच्या गोवा राज्याने भारताचा दुसरा व्यापक पक्षी ॲटलास सुरू केला। क्षावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे। गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते हिस्ट्री ट्रॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले। 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित करण्यात आला। इंटरनॅशनल सॅलिनिटी कॉन्फरन्स वीक एअर 2025 गोव्यात सुरू झाली। फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे उद्घाटन गोव्यात झाले। प्रश्न 3, नुकतीच भारताच्या पहिल्या व्यावसायिक सी प्लेन सेवेला DGCA कडून कोठे चालवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लक्षद्वीप। स्पष्टीकरण, नुकतीच DGCA ने स्कायहॉप एव्हिएशनला भारताची पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा करण्यासाठी लक्षद्वीपमध्ये मंजुरी दिली आहे। ही सेवा 19 आसनी विमानांच्या माध्यमातून लक्षद्वीपच्या 5 बेटांना एकमेकांशी आणि मुख्य भूमीशी जोडेल। प्रश्न 4, नुकताच स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 रॉकेटचे प्रक्षेपण कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, हैदराबाद। स्पष्टीकरण, स्कायरूट एरोस्पेसच्या पहिल्या खाजगी कक्षीय रॉकेटला विक्रम-1 अंतिम एकत्रीकरण आणि प्रक्षेपणासाठी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथे पाठवण्यात आले आहे। या रॉकेटला 26 एप्रिल 2026 रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबादमधून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले। प्रश्न 5, नुकतीच भारताने जहाजविरोधी क्षेपणास्त्र NASAMSR ची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, ओडिशा। स्पष्टीकरण, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय नौदलाने आपल्या पहिल्या साल्वो लॉन्चची यशस्वी चाचणी केली आहे, जे नेव्हल अँटी-शिप मिसाइल शॉर्ट रेंज NASAMSR आहे। ही चाचणी ओडिशा राज्यात एका नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आली आणि हे भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र क्षमतेतील एका महत्त्वाच्या प्रगतीचे प्रतीक आहे। ओडिशा राज्याची माहिती, राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती। आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रूरकेला विज्ञान केंद्राचे उद्घाटन केले। ओडिशामध्ये देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची सुरुवात झाली। वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नाग हिने सुवर्णपदक जिंकले। भारताचा पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प ओडिशामध्ये स्थापित करण्यात आला। ओडिशा आणि उत्तराखंडच्या पोलिसांना प्रतिष्ठित प्रेसिडेंट्स पोलीस कलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 चे आयोजन भुवनेश्वरमध्ये केले जाईल। कसुनपुरला ओडिशाचे पहिले स्मार्ट गाव बनवण्याची घोषणा करण्यात आली। पंचूडोल मेलन यात्रा ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली। प्रश्न 6, नुकताच कोणत्या देशाच्या शेन्झेन विद्यापीठाने थेट कोळसा इंधन सेल विकसित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चीन। स्पष्टीकरण, 30 एप्रिल 2026 रोजी चीनमधील शेन्झेन विद्यापीठाच्या संशोधकांनी पारंपरिक औष्णिक ज्वलनाशिवाय थेट कोळशापासून वीज निर्मितीसाठी जगातील पहिल्या शून्य कार्बन उत्सर्जन थेट कोळसा इंधन सेलचे अनावरण केले।
चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. राष्ट्रपती शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. चीनने चंद्र उल्कापाषाणाच्या आत एलियन खनिजाचा शोध लावला. विक्रम दोराईस्वामी यांची चीनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. CM-302 क्षेपणास्त्र चीनद्वारे विकसित करण्यात आले आहे. जगातील सर्वाधिक संशोधन आणि विकास खर्च करणारा देश चीन बनला आहे. भारत आणि चीन दरम्यान 2025 मध्ये विक्रमी $155 अब्ज व्यापार झाला. चीनमध्ये 6व्या बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. चीन स्पेसएक्सच्या उपक्रमाला टक्कर देण्यासाठी अंतराळ आधारित AI डेटा सेंटर तयार करणार आहे. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला. प्रश्न 7. नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय डायव्हिंग सराव INS एलेन डायव्हेक्स 2026 ची चौथी आवृत्ती पार पडली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. श्रीलंका. स्पष्टीकरण. भारत आणि श्रीलंकेने 21 ते एप्रिल 28 या कालावधीत कोलंबोमध्ये द्विपक्षीय डायव्हिंग सराव INS एलेन डायव्हेक्स 2026 ची चौथी आवृत्ती यशस्वीरित्या आयोजित केली. या सरावात भारतीय नौदलाने सहभाग घेतला, ज्यामध्ये विशेष जहाज INS निरीक्षक आणि श्रीलंकेच्या नौदलाचे गोताखोर सहभागी झाले होते. श्रीलंका देशाची माहिती. राजधानी कोलंबो. चलन श्रीलंकन रुपया. पंतप्रधान हरिनी अमरसूर्या. राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसानायके. आता पाहू श्रीलंकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. INS एलेन डायव्हेक्स 2026 नावाचा चौथा डायव्हिंग सराव भारत आणि श्रीलंका दरम्यान आयोजित करण्यात आला. श्रीलंकेतील भारतीय समुदायासाठी OCI योजना 6व्या पिढीपर्यंत वाढवली जाईल. जागतिक बँकेने श्रीलंकेची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने नवीन पंचवार्षिक भागीदारी सुरू केली. श्रीलंकेत भारताच्या मदतीने बांधलेल्या 240 फूट लांब बेली पुलाचे उद्घाटन करण्यात आले. भारताचे देवनिमोरी बुद्ध अवशेष पहिल्यांदाच श्रीलंकेत पाठवण्यात आले. प्रश्न 8. नुकतीच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने AI धोरण 2026 मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. महाराष्ट्र. स्पष्टीकरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण 2026 मंजुरी दिली आहे. या धोरणाचे उद्दिष्ट 10,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करणे आणि 2031 पर्यंत सुमारे 1.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आहे. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. देशांतर्गत खेळाडूंना करार देणारी पहिली राज्य क्रिकेट संघटना मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA बनली. भारतीय वायुसेना मेंटेनन्स कमांड कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026 चे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भारताच्या पहिल्या चालकविरहित टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आले. गाय आधारित अर्थव्यवस्थेवर आधारित भारताचे सर्वात मोठे जागतिक शिखर संमेलन चे आयोजन पुण्यात करण्यात आले. बिमस्टेक युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 सादर केले. प्रश्न 9. नुकताच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी ॲप लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. छत्तीसगड. स्पष्टीकरण. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी कामगारांना रोजगाराच्या संधी आणि सरकारी कल्याणकारी योजनांशी डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी ई-श्रम साथी मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले. छत्तीसगड राज्याची माहिती. राजधानी रायपूर. मुख्यमंत्री विष्णुदेव साय. राज्यपाल रामेन डेका. आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी. छत्तीसगडमध्ये सुमारे एका शतकानंतर काळविटांचे पुनरागमन झाले. छत्तीसगड विधानसभेने सार्वजनिक भरती आणि व्यावसायिक परीक्षांमध्ये अनुचित मार्गांना प्रतिबंध करणारे विधेयक 2026 संमत केले. छत्तीसगडमध्ये गौधाम योजना सुरू करण्यात आली. धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी छत्तीसगड सरकारने धर्माचे स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजुरी दिली. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन छत्तीसगडमध्ये करण्यात आले. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड राज्य आघाडीवर राहिले. छत्तीसगडच्या बस्तरमधील ग्राम उत्सवात बायसन हॉर्न मारिया नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. प्रश्न 10. नुकतेच 10व्या सार्वजनिक आरोग्य शिखर संमेलनाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. चंदीगड. स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी एप्रिल 30 ते 1 मे 2026 या कालावधीत चंदीगडमध्ये सार्वजनिक आरोग्य प्रणालींमधील चांगल्या आणि अनुकरणीय पद्धती
आणि नवकल्पनांवर 10व्या राष्ट्रीय शिखर संमेलनाचे उद्घाटन केले. प्रश्न 11. नुकताच अतिश्रीमंत लोकसंख्येच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानावर राहिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 6व्या. स्पष्टीकरण. नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार भारत अतिश्रीमंत लोकसंख्येच्या UHNWI 30 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त संपत्तीच्या बाबतीत जागतिक स्तरावर 6व्या स्थानावर पोहोचला आहे. 2021 ते 2026 दरम्यान भारताची अतिश्रीमंत लोकसंख्या 63% वाढून 19,877 झाली आहे, जी जागतिक एकूण संख्येच्या 2.8% आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत जांभळाच्या विकासाचे उगमस्थान म्हणून उदयास आला. आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन भारतात करण्यात आले. भारत 2028 मध्ये होणाऱ्या हवामान बदल शिखर परिषदेच्या यजमानपदातून मागे हटला. मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्य बनल्या. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार बनला. डोपिंगमुळे निलंबित ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट्सच्या जागतिक यादीत भारत अव्वल स्थानी राहिला. जगातील पहिली डिजिटल जनगणना भारतात सुरू करण्यात आली. भारतात 2023 मध्ये 24,700 माता मृत्यूंची नोंद झाली. प्रश्न 12. नुकताच अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा जगातील 33वा देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बांगलादेश. स्पष्टीकरण. 28 एप्रिल 2026 रोजी बांगलादेशने रुपपूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट 1 मध्ये ग्रेनियम इंधन लोड करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तो अधिकृतपणे अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा जगातील 33वा देश बनला. बांगलादेश देशाची माहिती. राजधानी ढाका. चलन बांगलादेशी टका. पंतप्रधान तारिक रहमान. आता पाहू बांगलादेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले. मार्च 26 रोजी बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. बांगलादेश हा संयुक्त राष्ट्र जल परिषदेत सहभागी होणारा पहिला दक्षिण आशियाई देश बनला. बांगलादेशच्या प्रसिद्ध लोकगायिका फरीदा परवीन यांचे निधन झाले. भारताने जमीन आणि समुद्री बंदरांच्या माध्यमातून बांगलादेशमधून ज्यूट आयातीवर बंदी घातली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच कोणत्या देशाने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. UAE. आता पाहू सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयात सुरू करण्यात आली. ऋतिका श्री ही भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच बनली आहे. सिप्री 2025 च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी राहिला. उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्लांट सुरू झाला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली. IIT मद्रासने भारताचा पहिला 3 टीम फुटबॉल ओमेगा बॉल सादर केला. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आला. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी करण्यात आली. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे विशाल मशरूम मिशन सुरू केले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.